सो हे बघा, आपण एवढं घाईघाईत आलो आवरून यांना हेल्प करण्यासाठी, आणि यांनी इथं ऑलमोस्ट 80 ते 90% तयारी करून पण ठेवली आहे स्वयंपाकाची. काय म्हणावं आता खरंच. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी स्नेहल तुमचं मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. मी ॲक्च्युली माझ्या केसांचा झालेला अवतार बघते. इतके करली आहेत ना ते की बऱ्याचशा ट्रीटमेंट पण केल्या मी रिसेंटलीच, पण काही हे होत नाही आहे. तर बघू शकताय कसा त्याचा अवतार झाला आहे. एनिवेज, सो वेलकम बॅक टू द चॅनल. आज आहे संडे आणि सकाळचे आता 7:20-7:30 वाजता आहेत. आज आपण सकाळीच आवरलेलं आहे आणि जायचं आहे आपल्याला मम्मीकडे. एक स्पेशल प्रोग्राम आहे तिकडे. आता ॲक्च्युली हा व्हिडिओ थोडा लेट येतो आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरचा शॉर्ट पाहून घेतला असेल तर तुम्हाला कळालंच असेल ऑलरेडी कशा बाबतीत बोलते मी, कारण तो शॉर्ट ह्याच्या आधी अपलोड होईल. सो येस, जर नसेल पाहिला तर हा व्हिडिओ आत्ताच पॉज करून तो शॉर्ट बघून घ्या. सो आपण मम्मीकडं चाललेलो आहोत प्रोग्रामसाठी. खूप लोक येणार आहेत, खूप मजा येणार आहे. सो मी तुम्हाला बाकीचे अपडेट्स देते, त्यासाठी असंच कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो हे बघा, इकडे पोचून बघतो तर इकडे आपली नवरीबाई स्पेशल असा पुलाव करते, व्हेज पुलाव. त्यांच्या आहोंना खूप आवडतो आणि स्पेशल सासरच्या मंडळींसाठी खास बेत चाललाय. आणि इकडं पिल्लू बघा, पिल्लू घरभर फिरतोय नुसतं. इकडे आपली मटार पनीरची भाजी सुद्धा छान अशी रेडी झाली आहे. तर काय मेन्यू आहे ते तर मी तुम्हाला कळवतेच पुढे. सगळा घरी बनवलेला आहे. 2 hours later. इकडे बघा, आता पुलाव रेडी होत नाही तर तो आम्हाला खायला घ्यायचा आहे, कारण आपला पिल्लूला पुलाव खूप आवडतो. नुसता प्लेन असा बिना तिखट वगैरे काही जो असतो ना आपला, फक्त व्हेजिटेबल्स घातलेला, तो पुलाव आम्हाला खूप आवडतो. नुसती दंगामस्ती चालू आहेत. पुलाव खाऊन होत नाही तर लगेच बाबांकडे गेलो आम्ही. बाबा पूजा करतायत, ती कशी करतोय, म्हणजे बाबा पूजा कशी करतायत आणि काय काय करतायत त्याच्यामध्ये, ते सगळं बघायला तिला खूप आवडतं. आम्ही नेहमी बाबांकडे गेलो की ती हा चान्स कधीच मिस करत नाही. सो आता ऑलमोस्ट सगळं आपलं आवरून झालेलं आहे. हे माझे काका काकू आहेत जे स्पेशली या प्रोग्रामसाठी आलेत आणि बाकीच्यांना तर तुम्ही ओळखताच. सो आता वाजून गेले आहेत अराउंड 11:30 आणि तुम्हाला थोडीफार तर आयडिया आलेलीच असेल कशाबद्दल, कुठल्या प्रोग्रामबद्दल बोलते मी. शॉर्ट ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, सो तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या. सो येस, माझ्या बहिणीचा बघण्याचं नाही म्हणता येणार तसं, कारण तसं बघण्याचा कार्यक्रम झाला आहे ऑलरेडी. त्या दिवशी पित्रा लागत होते त्यामुळे काय आम्हाला बोलणी वगैरे काय करता नाही आली, फक्त जाऊन आम्ही घर बघून आलो. सो आता पित्रा वगैरे सगळं संपले. सो ते आता आज येत आहेत बहिणीला बघायला किंवा पुढची जी बोलणी असती, बैठक ज्याला आपण म्हणतो, ते करायला. सो येस, व्हेरी मच एक्सायटेड फॉर दॅट. सगळा स्वयंपाक वगैरे झाला आहे. ते पाहुणे मंडळी पण निघाले आहेत, ते येतीलच एक 15-20 मिनिटात येतील बहुतेक. सो चलो, मी दाखवतेच तुम्हाला पुढे काय काय होतं वगैरे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. सो नाव दे आर हिअर आणि नॉर्मल आपलं चहा पाणी वगैरे झालं, ते काही कॅप्चर करता नाही आलं, खूप गोंधळ होता. आणि आता नॉर्मल आपला जो बैठकचा कार्यक्रम असतो तो चालू आहे. सो फायनली आता सगळी बोलणी वगैरे झाली, एकमत झालं दोन्ही पक्षांचं एवढचे. आणि मग नवरा नवरीला म्हटलं चला पटकन रेडी व्हा, छानसे असे साडी आणि कुर्ता वगैरे घातला, मस्त आपण फोटोशूट करू थोडंफार. सो बघा, ही आमची नवरीबाई इथं रेडी होतीये. अनजाने अजनबी चले बांधने बंधन, हाय रे दिल में है ये उलझन,
मिलकर क्या बोले, क्या बोले, क्या बोले रे मिलकर क्या बोले। नई उमंग नई खुशी। ॲक्च्युली आमचं असं मत होतं की आपण एंगेजमेंट आधी करूया, एक 15-20 दिवसात किंवा महिनाभरात, आणि त्याच्यानंतर मग 2-4 महिन्याच्या गॅपनी आपल्याला लग्न करता येईल. कारण काय होतं, जर सगळं एकत्र केलं ना तर ते जे 1-2 दिवस असतात लग्नाचे तेव्हा खूप घाई होती. मग एंगेजमेंट, हळद असते, परत संगीत, मग दुसऱ्या दिवशी विधी लग्न खूप घाई होऊन जाते. परत गृहप्रवेश वगैरे पण राहतो. म्हणजे आपण तर दमतोच, पण नवरा नवरी पण खूप दमून जातात. खूप हेक्टिक शेड्यूल होऊन जातं ते. तर म्हटलं आपण एंगेजमेंट आधी करूया. आमच्या केसमध्ये पण तसंच केलं होतं आम्ही. सो हा पण थोडा टॉपिक झाला डिस्कस बैठकमध्ये, आणि फायनली त्यांनासुद्धा पटलं की येस आपण एंगेजमेंट आधी करू शकतो. सो आता ह्याच मंथमध्ये, म्हणजे व्हिडिओ येईल तोपर्यंत ऑक्टोबर चालू पण होईल कदाचित. सो ह्याच मंथमध्ये आपण एंगेजमेंट करायचं प्लॅन करतो आहे. सो त्याचे अपडेट्स मी तुम्हाला पुढे कळवतेच. सो इथे आता सगळं फायनल झालेलं आहे. तर म्हटलं चला पटकन आपण पुऱ्या करून घेऊ गरम गरम, कारण पुऱ्या करायच्या ठेवल्या होत्या आम्ही. म्हटलं गरम गरम सर्व करता येतील तर थोडं छान लागतील, ना तर खूप सॉगी होऊन जातात त्या. सो चला आता इथे पटकन आपण ताटं लावून सगळ्यांना वाढून घेऊ, म्हणजे छान असे सगळे जेवून घेतील. सो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सिंपल असा बेत आहे. पुरी, मटार पनीरची भाजी, जिलेबी आहे गोडमध्ये, काकडीची कोशिंबीर, व्हेजिटेबल पुलाव, आणि आपलं बाकी पापड, लोणचं वगैरे जे सायडर्समध्ये असतं, पापड, लोणचं, चटणी ते आहेच. जिलेबी सोडून बाकी सगळा बेत घरी केलेला आहे. त्यामुळे खूप छान आणि स्पेशल अशी चव आली होती त्याला. सगळ्यांचे छान असे जेवण झाले, थोड्या गप्पा गोष्टी झाल्या, आणि आता सगळे परत जायला निघालेले आहेत. ॲक्च्युली थोडी घाई गडबड झाली, त्यामुळे सगळ्या क्लिप्स नाही कॅप्चर करता आल्या. पण तुमच्याकडे या प्रोग्रामची काय पद्धत आहे, कुठली वेगळी पद्धत आहे, ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सो आता ॲक्च्युली वाजले आहेत दुपारचे 3:45-4 वाजत आलेत. आणि बघा माझं काय होतं, झालं खूप गरम झालं. पाहुणे वगैरे जेवण केलं त्यांनी, आणि जस्ट जात आहेत खाली. ते समजा जेवण बाकी आहे, म्हटलं पटकन चेंज करून घेऊ म्हणजे जेवता येईल. सो चलो, दॅट इज इट फॉर दिस ब्लॉग. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या इंस्टाग्राम पेजचा ID आहे तो पण मी इथे मेन्शन करते, त्याला पण फॉलो करायला विसरू नका. कारण आता जसं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळलंच, माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे. सो त्याच्या रिलेटेड पण खूप एक्सायटिंग कंटेंट प्लॅन्ड आहे, तो सुद्धा येईलच चॅनलवर लवकर. सो त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.